विद्यार्थी मित्रांनो, आता आपली एक्झाम आली. मग आता एक्झाम आली म्हणजे आपल्याला प्रॉपर तुम्ही आता रिव्हिजन करताय. सो रिव्हिजन कशा करायच्या, प्रॉपर वे ऑफ रिव्हिजन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. ज्या गोष्टी सांगतो आहे त्या प्रॉपरली समजून घ्या आणि याच वेळी तुमची रिव्हिजन करा. बघा, खूप चांगल्या रिव्हिजन होईल आणि खूप चांगले मार्क पडतील. जे कन्फ्युजन होतं ना प्रॉपर रिव्हिजन न झाल्यामुळे, या युनिटचं त्या युनिटमध्ये झालं, मेथड मिक्स झाल्या, ऐन वेळी आठवलं नाही, कशाचं काय आन्सर लिहायचं सगळं वाचून गेलो होतो पण ते आठवल्यामुळे लिहिता नाही आल्या, सगळ्या गोष्टी दूर होतील. मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करा. रिव्हिजन खूप सुंदर तुमची होऊन जाईल आणि खूप चांगले मार्क पडतील. बघा, पहिला वे आहे एक्सप्लेन लाऊड. एकदा आपला अभ्यास झालाय ना, आता काय करायचं, आपल्याला रिव्हिजन करताना जे वाचायचंय ते लाऊडली बोलायचं. समजा आपल्याला वाचायचं आहे की गॉस डायव्हर्जन्स थेरम. गॉस डायव्हर्जन्स थेरम मध्ये काय, पहिल्यांदा मी करतो डेल एफ बार घेतो. डेल एफ बार घेतल्यानंतर आर ची व्हॅल्यू काढतो, मग लिमिट घेतो थिटा 0 to π, बरोबर आहे. मग ते आलेलं लिमिट इक्वेशन 1 मध्ये टाकतो, इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो, कॅल्सीवर जे डिग्री मोड मध्ये सॉल्व्ह करतो, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला हे मोठ्याने बोलून रिवाइज करायचंय. कारण मोठ्याने बोलल्याने काय होतं, मनातल्या मनात केल्यावर फक्त आपल्याला एकदा आपल्या बॉडीला ते हे होतं, आपण म्हणतो किक होते. पण एकदा आपण बोलताना काय होतं, आपल्या मनातून बोलतो, सो मनातल्या मनातून येतच. प्लस लाऊडली बोलताना काय होतं, पूर्ण गुणगुण झाल्यामुळे आपल्या इथं डोक्यात पण शिरतं. डोक्यात शिरल्यामुळे ते एकदम डोक्यात फिट बसतं. त्यामुळे कधी पण रिव्हिजन करायची असली तर ती गोकमपट्टी सारखी बोलून करायची मोठ्या मोठ्याने. हे लक्षात ठेवा. बोलून मोठ्या मोठ्याने रिव्हिजन करशाल याचा डबल फायदा होतो. पूर्ण आपल्या ती शरीरात भिनते आणि ती एनर्जी तयार होते. एनर्जीने पूर्ण ते डोक्यात जसं तसं फिट होतं. हे लक्षात ठेवा. यस. नंतर सेकंड आहे अवॉइड ओव्हरवेल्मिंग. म्हणजे काय, खूप जास्त एखादा टॉपिक आहे, टफ आहे, खूप जड जातोय तो, त्याच्यामुळे डोक्याला ताण वाढतो, तो सध्या स्किप करा. जो सोपा असेल तो घ्या, त्याला कम्प्लीट करा. 2-3 सोपे टॉपिक कम्प्लीट केले, कॉन्फिडन्स वाढून जाईल. मग तो टॉपिक पुन्हा नंतर घ्या. या वेने तुम्ही रिव्हिजन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ऑब्स्टॅकल मोठ्या टॉपिकचं आलं तरी टेन्शन जाण्याची गरज नाही. ओके. थर्ड आहे ऍक्टिव्ह रिकॉल. दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट अगेन. ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे याच्यात काय काय करायचंय, प्रायोरिटाइज की पॉइंट. जे महत्वाचे पॉइंट आहे ते पटापट लिहून काढा. त्याच्यानंतर काही फोकस ऑन फॉर्म्युले असतील ते लिहून काढा, डायग्राम्स असतील, काही की कन्सेप्ट असतील, हे सगळं असेल. त्याच्यानंतर काही रिव्हायझन करण्यासाठी काही महत्वाचे तुमचे क्वेश्चन्स असतील, काही इम्पॉर्टंट वर्ड्स असतील, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी का कागदावर टॉपिक वाईज लिहून काढा. हा टॉपिक त्याचे महत्वाचे पॉइंट, हा टॉपिक त्याचं हे. सो ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी शॉर्ट मध्ये लिहून काढा, जेणेकरून जेव्हा पेपरच्या सकाळी आज समजा 12 वाजता पेपर आहे, सो पेपरच्या 2-3 तास आधी 1 तासात अख्खं तुम्हाला रिव्हाइज करायला पुन्हा हे काम येईल. सो या महत्वाच्या पॉइंट्स लक्षात ठेवल्या की याने काय होतं, पूर्ण लिहिता येतं. सो हा खूप महत्वाचा पॉइंट इथे मी तुम्हाला शेअर केलेला आहे. नेक्स्ट आहे टेक काम. टेन्शन घ्यायचं नाही, स्ट्रेस घ्यायचं नाही. भले काय होतं, वेळ कमी, मग आता रिव्हिजन कशी करू, हे करू, मग रिव्हिजन होत नाही, डोक्यात राहत नाही, यामुळे माणूस टेन्शन मध्ये येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जे करताय ते विसरून जातो. सो काम राहा, टेन्शन फ्री राहा, स्ट्रेस घेऊ नका. एक्झाम टाइमला स्ट्रेस घेतात आणि आजारी पडतात, हे आपल्याला टाळायचं. यासाठी मागचा कालच मी व्हिडिओ दिला होता, हवा तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्यात मी सांगितलंय स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, एक्झाम टाइमला कसं एकदम फ्री राहायचं, एनर्जेटिक राहायचं, आजारी पडायचं नाही आणि स्ट्रेस फ्री राहून चांगल्या एनर्जीने एक्झाम द्यायची. सो तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला आयडिया. आणि अभ्यास करताना आता रिव्हिजन मध्ये अजून महत्वाचं काय, आधी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन भेटले आहे तुम्हाला ते कव्हर करून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करून घेतले, पासिंगचं काम होऊन जातं. मग इतर जे आहे त्याच्यावर अभ्यास करा, या वेळेने जा. आणि लास्ट पॉइंट आहे क्विक रिव्हिजन प्लॅन. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट. हे 3 पॉइंट एकदम स्टार पॉइंट आहे आपले. ओके. क्विक रिव्हिजन प्लॅन म्हणजे हा काय आहे, याच्यामध्ये मी एवढंच सांगतोय की रिव्हिजन करण्यासाठी कुठल्या तरी मित्राला सोबत घ्या, त्याच्यासोबत रिवाइज करा. म्हणजे तू सांग स्टोक्स थेरम मध्ये काय येतो, तो म्हणशील डेल एफ बार घे, डेल एफ बार घेऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढ. नाही, डेल एफ बार नाही घ्यायचं राहत, पहिल्या स्टेपला तुला डेल फाय काढायचंय. हे असं कम्युनिकेशन मध्ये रिव्हिजन करा, जेणेकरून एकमेकांशी गप्पा मारून एकमेकांशी ग्रुपमध्ये जर रिव्हिजन केली तर ती इतकी जबरदस्त रिव्हिजन होते की आपलं ते आपण आठवत बोलतो ना, आणि पेपरला ते आठवतच लिहायचं असतं. त्यामुळे एकमेकांशी डिस्कस करून रिवाइज करा, तो सगळ्यात बेस्ट वे असेल तुमचा रिव्हिजनचा. क्लिअर. या वेळी प्रॉपर रिव्हिजन फॉलो करा. बघा, तुमची एकदम गॅरंटी, तुम्हाला जे वाचलं आहे ते कन्फ्युजन होणार नाही, प्रॉपर वेळेवर आठवेल आणि खूप चांगले पेपर तुम्ही लिहाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर फ्री रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, ते बघा. ते आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. आणि आता बाकीच्या पेपरसाठी पण तुम्ही त्याच्यावरून अभ्यास करून तुमचे विषय एकदम गॅरंटेड क्लिअर करू शकता. पर्पल हॅट ऍपवरून रिव्हिजन करणं एकदम सोपं आहे, कारण तिथे फास्ट फॉरवर्डचा ऑप्शन आहे प्रत्येक व्हिडिओला. तो फास्ट फॉरवर्ड मध्ये व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून पटापट रिव्हिजन होईल, पटकन तुमचं सिलेबस कव्हर होईल आणि तुम्ही गॅरंटेड विषयांमध्ये टॉप करणार. सो नक्की पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा आणि इंजिनिअरिंगचे एंड सेम स्कोर करा.